नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज आहे दीदीतर्फे स्पेशल चिकन दम बिर्याणी. मी जातो आता चिकन आणण्यासाठी. इथे बघा ताई आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इकडे आजी झोपली आहे, गावाकडनं आलेली आहे. इकडे मोठ्या आईचं दळण चालू आहे बघा. मोठ्या काय करते? दळण करायचंय बाबा. कसलं गव्हाचं? ओके, हां, गव्हाचं दळण चालू आहे. इकडे मम्मीचा स्वयंपाक चालू आहे, हे बघा. ठीक आहे. आणि इकडे कॉल चालू आहे दीदीचा. इकडे बालताई थांबले बघा, हे फुल लावून मागे. बालताई ते आरशातून हसते, हे बघा. बिवडे बिवडे बिवडे. हॅलो. इकडे बेबी झोपले. आणि आता चिकन घेऊन येणार आहे मी. त्याच्यानंतर फ्रेश होऊन 12च्या नंतर दीदीची एक व्हिजिट आहे. लोकेशन तिने आणखीन सांगितलेलं नाही आहे. ते लोकेशन पण थोड्या वेळात मला कळेलच, मी तुम्हाला रिव्हील करेलच ते. आणि मग व्हिजिट करून मग परत येऊन मग बाकीचं काम करायचं आहे. तर चला आता जाऊयात, चिकन घेऊन येऊयात, मज्जा करूयात. तर मित्रांनो, मी आलेलो आहे चिकन घेऊन. आता वरती जाऊन फ्रेश वगैरे व्हायचं आणि मग दीदीच्या व्हिजिटला जायचं आहे. चला जाऊयात. तर मित्रांनो, मी फ्रेश झालेलो आहे आणि आता दीदी तयारी करते चिकन मॅरिनेट करण्यासाठी. तर चला आपण विचारूयात तिला, तिने काय काय इन्ग्रेडियंट्स घेतले त्याच्यासाठी आणि काय प्रोसेस आहे त्याची. चला. हे बघा, म्हणजे काय काय घेतलं याच्यासाठी. हा, तर मी आता तुम्हाला पहिल्यांदा साहित्य सांगते. फक्त हे मॅरिनेशनचं मी प्रोसेस आत्ता सांगतेय. चिकन मॅरिनेट करून आपण एक जवळपास इव्हिनिंग पर्यंत ठेवणार आहेत. आता किती वाजलेले आहेत? आता 12 वाजलेले आहेत. हा, तर आता आपल्याला बाहेर काम पण आहे आणि जेवढा वेळ चिकन मॅरिनेट करून आपण ठेवू ना, तेवढी बिर्याणी छान लागते. आता प्रत्येक वेळा आपण काय करतो, 2 तास 1.5 तास ठेवतो मॅरिनेट करून. आज मी घरातनं काम करते, व्हिजिट पण आहे बाहेर, तर मग आत्ता मॅरिनेट करून ठेवूया आणि संध्याकाळी आरामात 6-6:30ला आपण बिर्याणी करायला स्टार्ट करणार आहेत. तर तोपर्यंत मॅरिनेशनची प्रोसेस सांगते मी. आणि त्याच्यानंतर मग तांदूळ किती उकडून घ्यायचे, त्याचं लेअरिंग कसं करायचं, ती प्रोसेस नंतर सांगते. आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी हे आपण 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सगळंच चिकन आहे. त्याच्यानंतर हा जो कांदा आहे ना, हा तळलेला कांदा आहे. म्हणजे आपण कांदा कापून वाळवून ठेवतो ना, हा तळलेला कांदा आहे. हा कांदा तुम्ही म्हणजे लगेच कापून तेलामध्ये तळून असं कुरकुरीत भाजेपर्यंत, लालसर भाजेपर्यंत भाजून घेऊ शकता, तळून घेऊ शकता, सॉरी. त्याच्यानंतर हे 1.5 किलो चिकन आहे. टाकणार याच्यामध्ये अर्धा-पाऊण किलो पण दही टाकतात, पण आपण पाव किलोच दही घेतलेलं आहे. ठीक आहे. मॅरिनेशनसाठी हे जे तेल आहे ना, हा कांदा तळायलाच तेल आहे. ठीक आहे. हे एक जवळपास जेवढं उरलेलं होतं ना तेल, ते मी घेतलेलं आहे याच्यामध्ये मॅरिनेशनला टाकायला. अद्रक लसणाची पेस्ट आहे. हे जवळपास एक 3-4 चमचे आहे. मी एवढी नाही टाकणार आहे, याच्यामधले फक्त 2 चमचे टाकणार आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ज्याला बिर्याणीला पण ते फोडणी वगैरे देणार आहेत ना, तर त्यावेळेला बाकीचं काही पेस्ट वापरणार आहे मी. त्याच्यानंतर हा आहे बिर्याणी मसाला, 2 चमचे बिर्याणी मसाला. हे लाल तिखट आहे, 1.5 चमचा लाल तिखट आहे. एक मीडियम साईजचा चमचा लाल तिखट. हे आहे 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद आणि 4 मिरच्या घेतलेल्या, एक अरोमा येण्यासाठी चांगल्या हिरव्या मिरच्या अशा मध्यभागून कापून. आणि कोथिंबीर घेतलेली आहे, भरपूर कोथिंबीर घेतलेली. याच्यामध्ये तुम्ही पुदिना पण टाकू शकता, म्हणजे पुदिनाचा टाकलं तर चांगलंच आहे. आता आपल्या घरात पुदिना नाही आणलेला आपण आज, त्याच्यामुळे आपण पुदिना घेतलेला नाही. तर मॅरिनेशनची प्रोसेस दाखवते मी. हे पहिल्यांदा मी दही टाकलं. ठीक आहे. त्याच्यानंतर जस्ट अ सेकंड, एक फुल भरून अद्रक लसणाची पेस्ट, अजून एवढी अद्रक लसणाची पेस्ट ही नंतर मी फोडणीसाठी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हे जे धने पावडर आहे ते टाकलं, सॉरी जिरे पावडर, हे धने पावडर, लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला, कोथिंबीर जेवढी टाकेल तेवढं छान होतं ते, म्हणजे मी एवढं टाकली आहे. हे हिरव्या मिरच्या आणि हा जो कांदा आहे का आपण तळून घेतलेला, त्याचा कसा ना इतका छान, म्हणजे खरं तर बिर्याणीची चव ह्याच्यापासूनच आहे. म्हणजे
बिर्याणीची चव जी आहे ना, खरं तर हे इन्ग्रेडियंट खूप महत्त्वाचं आहे. तर हा जो कांदा आपण तळलेला आहे ना, हा एक तर तुम्ही मिक्सरमधून बारीक करून टाका किंवा हाताने असं कुस करून टाकायचा असा. माझ्यामध्ये तरी दम बिर्याणीमध्ये काही जर मेन साहित्य असेल ना तर हा कांदा आहे. आणि हा जो कांदा मी ठेवलेला आहे ना थोडा, तो मी नंतर लेअरिंगसाठी ठेवलेला आहे. लेअर आपण ज्याला बिर्याणीचे करणार आहोत ना त्यावेळेला त्यासाठी हा मी कांदा वाचवून ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर हे शेवटीला जे तेल होतं त्यानंतर आपण फोडणीला कमी टाकूया, काही प्रॉब्लेम नाही. आणि मी याच्यामध्ये अद्रक लसणची ज्यावेळेला पेस्ट केली ना त्यावेळेला कोणी कोणी त्यामध्ये मीठ टाकून करत नाही. मी थोडंसंच मीठ टाकलं होतं. पण अजून आपण काय करूया, आता चवीपुरतं मीठ टाकूया. नाही तर मीठ जर नाही टाकलं तर मग ज्यावेळेला चिकन मॅरिनेशन होईल ना त्या चव नाही लागणार बरोबर. एक जवळपास चवीनुसार मी ते छोटे 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. त्याला असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा. सगळा मसाला चिकनच्या पीसेसला लागला पाहिजे. तर हे झाल्यानंतर तुला कलर दाखवते, कलर आणि स्मेल. झालं आहे आपलं चिकन मॅरिनेशन. मग आता सगळं मिक्स करून ठेवलं आहे. हे फ्रीजमध्ये ठेवणार आहेत आपण आता जवळपास अजून 6-7 तास. कारण आपल्याकडे वेळ आहे. वेळ नसेल तर अर्धा तास 1 तास मॅरिनेशन पुरेसं आहे. पण तुमच्याकडे वेळ असेल तर मी प्रिफर केलेलं इव्हन ओव्हरनाईट पण तुम्ही मॅरिनेशन करून ठेवलं ना फ्रीजमध्ये, जास्त बिर्याणी भारी होते. तर आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवूया जवळपास 6 ते 6:30पर्यंत. त्याच्यानंतर बाकीची प्रोसेस जी आहे बिर्याणीची रेसिपी तुम्हाला मी नंतर सांगेन. तर मित्रांनो आता चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे दीदीने. आणि आता जेवण वगैरे करून आम्ही निघणार आहोत विजिटसाठी. आणि त्याच्यानंतर परत येऊन मग तयारी करायची बिर्याणीची. ते पण मी तुम्हाला कव्हर करून दाखवेल की कशी बिर्याणी करते दीदी. आणि मग त्याच्यानंतर रेसिपी पण याच्यामध्ये ॲड केलेलीच आहे, तुम्हाला सांगितलेलंच आहे दीदीने. तर चला आता जेवण करतोत आम्ही आणि निघतोत मग विजिटसाठी. तर मित्रांनो आपण निघलेलो आहोत आणि लोकेशन मोशी आहे. जायला आपल्याला अर्धा-पाऊण तास लागेल. बघा रेडी आहे मी पण, दीदी पण रेडी आहे. बेबी खेळतंय इकडे, सॉरी रडतंय इकडे. तर चला जाऊयात आपण आता. 2 वाजता कस्टमरला तिथं बोलवलेलं आहे क्लायंटने. आता वाजलेले आहे 1:30 आणि परत यायला आपल्याला थोडासा वेळ लागेल. त्याच्यानंतर आल्यावरती मग बिर्याणीची रेसिपी आहे जी की दीदी बनवणार आहे. तर आता निघूयात आपण, चला. आपण आलेलो आहोत इथे मोशीमध्ये मेजरमेंट घ्यायला. सो चला मेजरमेंट घेऊन झालेलं आहे. आता निघायचं आहे घरी परत. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत घरी विजिट करून. थकलोय भरपूर, डोकं दुखायला लागले आता माझं तर. यस चला आता जाऊयात वरती, फ्रेश होऊयात. यस आता वाजलेत 4:45. आणखीन दीदीला बिर्याणी बनवायची आहे आणि मला एडिट पण करायचं आहे थोडंसं दुसरा व्हिडिओ. यस चला जाऊयात वर. तर मित्रांनो मी झालेलो आहे फ्रेश आता आणि आता चालू आहे बिर्याणी बनवायची तयारी. हे बघा ताई
कोशिंबीर करते, दाखवतो तुम्हाला. हे बघा कोशिंबीरची तयारी चालू आहे इकडे. मस्त दही, त्याच्यानंतर काकडी, टोमॅटो, कांदा. हे बघा मस्त चालू आहे. इकडे बसलेत सगळे, हे इकडे मस्ती करताय. इकडे टीव्ही चालू आहे बघा, मालिका. आणि इथं दादा बसलाय काहीतरी करत लॅपटॉप मध्ये. बालता इथं बसली, बाई झोपली आहे. आणि इकडे बघा दीदी तांदूळ धुतले दीदीने. कुठले तांदूळ आहे तिथं? बासमती राईस नाही का? ओके, हे वाले. हा, तर हे घेतलेत मी. ओके. चिकनची क्वांटिटी आपली 1.5 kg होती ना, 1.5 किलो होतं. तर तांदूळ बरोबर 1.5 किलो नाही घेतलं, पण 1.25 किलो तांदूळ घेतले मी. ओके. हा, ठीक आहे. त्याच्यानंतर हे तांदूळ काय केले मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले. तांदूळ 2 ते 3 वेळा प्रॉपर याचा जो हे ना म्हणजे स्टार्ट निघेपर्यंत धुवून घ्यायचा, त्याच्यातली घाण निघेपर्यंत हळूहळू. आणि नंतर हे ठेवायचं असंच तांदूळ एक पाण्यामध्ये 10-15 मिनटं. ठीक आहे. इकडे मी आता फोडणी द्यायला तयारी केलेली आहे, कारण बिर्याणीचा मसाला पण व्हायला पाहिजे ना. हे की कांद्याची पेस्ट आहे, 2 मोठे कांद्याची पेस्ट करून घेतली आहे मी. 1.5 टोमॅटोची 2 म्हणजे 1.5 टोमॅटो होते, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. हा मॉर्निंगला तळलेला कांदा आहे लेअरसाठी वर. ठीक आहे. ही सकाळीच केलेली अद्रक लसणाची पेस्ट, त्याच्यावर कांदे पडलेत म्हणून ह्याला कलर आला, बाकी काही नाही झालं. 1-1.5 चमचा असेल. ही जे आहे ते शहाजीर आहे. तांदूळ ज्याला आपण उकळून घेतो ना त्यावेळेला लागणार आहे, त्याचा उपयोग मी तुम्हाला सांगते. ही बारीक कापलेली कोथिंबीर आहे लेअरिंगसाठी वगैरे. आणि ह्याच्यामध्ये मी परत थोडासा मसाला घेतलेला आहे, एक अर्ध्या चमच्याच्या वर धने पावडर, थोडीशी जिरे पावडर, बिर्याणी मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि हळद. आणि सगळ्यात पहिली जी प्रोसेस असते ना मॅरिनेशनच्या नंतरची, बघ मॅरिनेशन झालेलं चिकन फुल 6 तास फुल मॅरिनेशन झालेलं आहे चिकन. ठीक आहे. मॅरिनेटेड चिकन आहे ते. त्याच्यानंतर केसर आपल्याकडे थोडंच होतं आणि विसरलं होतं आणायला, तर दुधामध्ये थोडंसं केसर हे करत भिजू घातलेलं आहे मी, आत्ता जस्ट घातलं आहे. हा जो आहे तो बिर्याणीसाठीचा कलर आहे. आणि हे आहे मीठ. ओके. हां, तर आता बिर्याणीची तुला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगते मी. सगळ्यात पहिल्यांदा मी तांदूळ उकडून घेणार आहे, म्हणजे एक 70% तांदूळ, 70 ते 80% पहिल्यांदा याच्यामध्ये तांदूळ शिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी काय केलं आहे, पातेल्यामध्ये पहिलेच पाणी घेतलेलं आहे अंदाजानं. ओके. हे आता त्याच्यामध्ये काय काय टाकतात मी सांगते. त्याच्यामध्ये गॅस चालू केलेला आहे. पहिल्यांदा तुम्ही टाकणार इथं शहाजिरे जे मी घेतले होते ते, मस्त अरोमा येतो त्याने. त्यानंतर 4 ते 5 पानं आहेत का हे मी घेतलेलं आहे तेजपत्ता. ठीक आहे. त्यानंतर एवढे दालचिनी, चक्री फूल घेतलेले मी 3 आणि 1 छोटा. ठीक आहे. त्याच्यानंतर मोठी विलायची, काळी विलायची असते का ती काळी विलायची एक घेतलेली आहे. आणि अजून घेतलेलं आहे मी लवंग आणि काळी मिरी, एक 7-7, 8-8 क्वांटिटी घ्यायची. 8 काळी मिरी आणि 8 लवंग असं टाईपमध्ये. बिर्याणी जास्त आहे ना हे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. तर मीठ ना जास्त लागणार आहे आपल्याला, अदरवाईज मग ते भात आळणी लागेल जास्त असेल ना. कुठे घेतलं रे? मीठ चमचा त्याच्यामध्ये. कारण तांदूळ जास्त आहे त्याच्यामुळे 1, 2, 3 आणि 4 एवढं मी मीठ टाकलेलं आहे. आणि थोडं त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल टाकण्याचं रिझन हे की ज्याला आपण भात तांदूळ उकडून घेणार आहे ना, तांदूळ एकमेकांना चिटकणार नाही, चिकट नाही होणार. थोडंसं त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. जवळपास 4 चमचे मीठ टाकलं आहे. तेवढं मीठ टाकलं तरच म्हणजे भाताला बरोबर त्या तांदळाला मीठ लागणार आहे. ठीक आहे. आता याला उकळी आली की हे जे धुतलेले तांदूळ जे आहेत ना ते धुतलेले तांदूळ आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. म्हणजे 70% उकडून घ्यायचे. आणि आत्ता मी करणार आहे सेकंड प्रोसेस फटाफट.
हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे का त्याला फोडणी द्यायची, त्याचा मसाला बनवायचा. तर जसं मी सांगितलं तुम्हाला की आपण पहिल्यांदा तांदूळ उकडून घेणार आहे. ठीक आहे, 70 ते 80% तांदूळ आपण शिजवून घेणार आहे. यासाठी मी सगळं टाकलं आहे पण. आणि आता ह्याला उकळी आली की याच्यामध्ये मी तांदूळ टाकले. साईड बाय साईड काय करणार आहे, मी याचा मसाला बनवून घेणार आहे. जे मी मॅरिनेट केलं आहे का त्याला मी फोडणी देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी टाकणार आहे याच्यामध्ये तेल. मॅरिनेशनच्या वेळेला मी तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये, आता ह्याच्यामध्ये जास्त तेल नाही टाकणार आहे. मी खडे मसाले वगैरे फक्त जे आपण तांदूळ उकडून घेतो, शिजवून घेतो ना, त्याच्यामध्येच टाकते मी. याच्यामध्ये खडे मसाले टाकत नाही. जवळपास कारण जास्त बिर्याणी आहे ना आणि पळी पण आपली छोटी आहे, 5 ते 6 पळी मी याच्यामध्ये तेल टाकते. आपण तेल गरम होईपर्यंत थांबूया. सर तेल गरम झालेले, तेल गरम झालंय. तेल गरम झाल्यानंतर ही जी आपण कांद्याची पेस्ट बनवलेली, 1-2 कांद्याची पेस्ट, ती सगळ्यात पहिल्यांदा या तेलात टाकायची. याच्यामध्ये कांदा उभा चिरून पण टाकू शकतो आपण, पण मी प्रिफर केलं पेस्ट करायची. दोन्ही ऑप्शन करतात. तुम्ही कांदा उभा चिरून पण टाकू शकतो, मी पेस्ट बनवून टाकली. टोमॅटोची सुद्धा पेस्ट करायची किंवा टोमॅटो कापून बारीक कापून टाकला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकला तरी चालतो. आता हा जो कांदा आहे ना तो लालसर होईपर्यंत असा परतून घ्यायचा कांद्याची पेस्ट वाली. असं मी सांगितलं होतं नाही बघ, कांदा आता थोडासा कांद्याची पेस्ट जी आहे ना ती लाल झालेली आहे. म्हणजे मी कांदा अख्खा कांदा जो कापून घेतात ना उभा, तो न घेण्याचं कारण हेच आहे की तो जो कांदा शिजायला वेळ लागतो आणि ह्याची पेस्ट केली ना तर पटकन शिजते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जे आपण मसाला करणार आहेत ना चिकनचा, त्याच्यामुळे मला असं थिक झाल्यासारखं वाटतं, म्हणून मी पेस्ट प्रिफर करते. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. तर जी 1.5-2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट उरलेली होती ना ती मी याच्यामध्ये टाकलेली आहे. असं 2 मिनटं परतून घ्यायचं. अद्रक लसणाची पेस्ट कांद्याच्या पेस्टमध्ये टाकलेली. तसं फक्त जास्त मसालाच नको ना म्हणून मी फक्त 2च कांदे घेतले. ह्याची सुद्धा आपण 4-5, ज्याला जास्त मसाला आवडतो ना त्यांनी 4-5 कांदे घेतले मोठ्या साईजचे तरी चालतात. मी फक्त 2 कांद्याची पेस्ट बनवलेली आहे. अद्रकची पेस्ट टाकली. आता ही अद्रक आणि कांद्याची जी पेस्ट आहे ना ती बऱ्यापैकी शिजलेली आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत जी टोमॅटोची पेस्ट केली होती ना ती याची त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि ज्याला टोमॅटोची आपण पेस्ट टाकतो ना त्याच्यानंतर लगेच मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना हे लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, बिर्याणी मसाला आणि हळद हे मी थोडंसं प्रमाणात जे घेतलं होतं अर्धा चमचे सगळं ते याच्यामध्ये टाकायचं. मग ह्याला बघ कसा कलर येतो. आता जो मसाला बनवलाय ना जवळपास मी 2 मिनिटं असंच परतून घेणार आहे. जास्त मसाले जे टाकलेत समजा आपण जे धने पावडर, जिरे पावडर हे असं जास्त तेलामध्ये करपता पण कामा नये. 2 मिनिटं फक्त परतून घ्यायचं. याला कसला मस्त कलर आलेला आहे. हा मसाला आता मसाला आणि त्यातले जे दुसरे मसाले होते तर ते परतलेले आहेत. त्याच्यामध्ये आता जे मी मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते टाकणार आहे. ते जे मॅरिनेट केलेलं चिकन मी मसाला टाकलंय ना ते मस्त असं मस्त परतून घ्यायचं. हा झाला आपला चिकनचा मसाला. कसलाय आपल्याला लागलाय. हा
पण तो चालू केलाय ना मी. तर मग अशी मी छोटे 2 चमचे मीठ टाकलं होतं याच्यामध्ये चिकन मॅरिनेट करताना. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकलं मी. तर मसाल्यात मीठ कमी नको लागायला म्हणून मी अजून एक जवळपास असा चमचा, 1 पाऊण चमचा मीठ टाकते, म्हणजे त्या मसाल्यामध्ये पण मीठ उतरेल बरोबर. असं मिक्स करून घ्यायचं. कसा कलर आलाय? ठीक आहे. आणि आता काय करायचं ना, याच्यामध्ये जे मी चिकन मॅरिनेट केलेलं हे होतं ना, भांडं होतं ना, त्यातला जो मसाला होता ना, त्यामध्ये पाणी टाकून मी 1 कपभर पाणी असेल साधारणतः, हे पाणी मी याच्यात टाकते आहे. परत हे मिक्स करून घ्यायचं. आणि आता ह्याला झाकून ठेवायचं, झाकून शिजू द्यायचं ह्याला एक मंद आचेवरती, जोपर्यंत आपले तांदूळ ते दुसरे शिजत नाहीये लेअरिंगसाठी. तर एक जवळपास 10 मिनिटं मी याला झाकून ठेवते. तर जवळपास ह्याला तांदूळ म्हणजे भात शिजवण्यासाठी पाणी गरम झालेलं आहे, म्हणजे उकळी आलेलीच आहे ऑलमोस्ट. तर हे तांदूळ जे आहे ना, मी 15 ते 20 मिनिटं तुला जसं सांगितलं ना तसं पाण्यामध्ये धुवून ठेवलेले होते असेच, म्हणजे ह्याचं काय होतं ना, लवकर हे तांदूळ शिजतात. तर आता काय करायचं, उकळी ऑलमोस्ट आलेली आहे. आता हे तांदूळ याच्यामध्ये मी टाकून घेते. कलर बघायला कसा आलेला आहे. हे सगळे खडे मसाले जे टाकलेत ना मी, शहाजिरा वगैरे सगळे, त्याच्यामुळे कलर आलेला आहे. आणि तेच भातामध्ये ते टेस्ट पण उतरते सगळ्या खडे मसाल्यांची. तेच रिझन आहे की मी वेगळ्या मसाल्यामध्ये ते खडे मसाले टाकत नाही. जवळपास असा कलर आलेला आहे शहाजिरा सगळ्या मसाल्यांमुळे. आणि मी त्याच्यामध्ये 4-5 चमचे किंवा जास्त मीठ टाकण्याचं कारण हेच आहे की भातामध्ये जे बिर्याणीचं असतं ना, मसाला आणि भात इक्वली त्याच्यामध्ये मीठ लागलं पाहिजे. कारण भाताचा आपण सेपरेट लेअर लावणार होतो, त्याच्यामुळे तेवढं मीठ टाकणं गरजेचं असतं. तर जसं की मी सांगितलं होतं, मी याच्यामध्ये तांदूळ जे धुतलेले होते ते टाकले आहेत. आता जवळपास एक 15 मिनिटाच्या आतमध्ये हा भात शिजेल, म्हणजे जवळपास 80% तरी हा भात शिजेल. आणि तेवढाच आपल्याला शिजवायचा आहे. जर जास्त शिजवायला नंतर लावला ना तर ते चिकट होईल. ते होता कामा नये. ते मिनिमम 70 ते 80%च फक्त हा भात शिजवायचा. आणि मीन होईल तोपर्यंत मी काय केलेलं आहे, मगाशी जो तुम्हाला मी सांगितलं की तोपर्यंत मी चिकनचा मसाला बनवायला घेते. तर इकडे चिकन पण शिजतं आहे. तर चिकन जोपर्यंत भात शिजत नाही आपला 70-80% आणि लेअर लावत नाही ना, लेअर लावायच्या आधी आपलं चिकन एक 50% आपण याच्यामध्ये शिजवून घेऊया. याच्यासाठी पण एक 10-12 मिनटं एक मंद आचेवरती शिजवायचा. म्हणजे चिकन पण बरोबर 50% शिजेल. आणि त्याला लेअर लावणार आहे, तर लेअर लावल्यानंतर एक 20-25 मिनटं आपण त्याला दम देणार आहोत. ठीक आहे. तर आता जोपर्यंत भात शिजत नाही ना, तोपर्यंत हे चिकन पण आपण एक 50% या मसाल्यामध्ये शिजवून घेऊया. हां, तर बघ आता जो भात आहे तो एक मी म्हणाले होते की 70 ते 80% शिजवायचं आपल्याला. हे बघ असं शिजलेलं. आता रिमेनिंग म्हणजे जो राहिलेला आहे ना, तो आपण दम दिल्यानंतर प्रॉपर शिजणार आहे. तर आपण हा जो भात आहे ना आणि पाणी हे वेगवेगळं करून घेऊया. हे बघ, मी तांदूळ म्हणजे भात जो शिजलाय का आपला, तो मी काढून घेतलेला आहे. आता तुला जसं म्हणाले ना मी 50% आपण चिकन शिजवून घेऊया. ऑलरेडी दम देण्याची मी तयारी केलेली. म्हणजे ते चिकन जे आपलं तवा असतो ना, जो तवा आहे ना त्याच्यावरती ऑलरेडी पातेलं मी ठेवलेलं आहे दम देण्यासाठी. आणि जवळपास एवढं आपलं चिकन 50% शिजलेलं आहे, जास्त नाही शिजलेलं. नाही अदरवाईज मग चिकनचे तुकडे पडतात. आता आपण लेअर देऊया.
तर आता मी हा म्हणजे लेअर लावलेला आहे, प्रॉपर कलर वगैरे टाकलेला आहे, कोथिंबीर कांदा जसं. तर याच्यावरती काही काही जण काय करतात ना, कोळसा जो असतो ना त्याचा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळसा असं थोडंसं आगीवर ते करून त्याच्यावरती तूप टाकतात किंवा तेल टाकतात आणि मग त्याला दम देतात. पण काय झालंय, एकदा ऑफिसमध्ये मी व्हेज बिर्याणी खाल्ली होती, तर त्याचा जो कोळशाचा असतो ना स्मोकी फ्लेवर तो खूप जास्त होता. तो लिटरली आता माझ्या डोक्यातनं जात नाही आहे. तर मी आता ती स्टेप करणार नाही आहे. आता नॉर्मली असंच मी दम देणार आहे. तर काय करायचं, याच्यावरती आता आपल्याकडे जो फॉईल पेपर असतो ना, तो फॉईल पेपर याच्यावरती लावायचा. मिक्सर करायचं की कुठूनही दम म्हणजे अशी वाफ जी आहे ना बाहेर नाही गेली पाहिजे. तो प्रॉपर साईडला असा फोल्ड करून घ्यायचा. याचं ऑप्शनल असतं गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ असं घट्ट मिळून आपण फॉईल पेपरच्या ऐवजी यूज करू शकतो दम देण्यासाठी. पण आता फॉईल पेपर अवेलेबल होता तर आपण तो यूज केलेला. आता याच्यावरती जे झाकण आहे ना ते असं मी झाकण ठेवणार आहे. याच्यावरती मिनिमम अर्धा किलो वजन असलं ना तरी पण ठेवलं तरी चालतं. पण काहीतरी याच्यावरती वजन ठेवते तेवढं. तर हे मी खरं तर ह्याचं वजन कमी आहे पण काही फरक नाही पडत एवढा. तर मी याच्यावरती हे ठेवलेलं आहे आणि याला जवळपास आता आपण एक 20 ते 25 मिनटं असंच ठेवणार आहेत, दम देणार आहेत बिर्याणीला. मग त्याच्यामध्ये काय होईल, चिकन आणि जो राईस आहे ना तो सगळा प्रॉपर शिजेल. तर एक जवळपास 25 मिनटं, मिनिमम 25 मिनटं, ते पण मंद एकदम कमी आचेवरती. पातेलं मी ठेवलेलं आहे, तवा जो असतो ना लोखंडी तवा त्याच्यावरती पातेलं ठेवलेलं आहे, एकदम मंद आचेवरती गॅस केला आहे आणि 25 मिनटं आपण असंच ठेवणार आहे. पण 25 मिनटानंतर उघडून मी तुम्हाला आता दाखवते बिर्याणी कशी बनलेली आहे, दम बिर्याणी. हां, तर चला मग आता बिर्याणी आपली झालेली आहे. 25-27 मिनटं झालेले आहेत ऑलमोस्ट आणि बिर्याणी पण झालेली. चला दाखवते. तसं मी काही अशी कुक वगैरे नाही आहे पण जमतं मला बऱ्यापैकी बिर्याणी करायला. लवकर तोंडाला पाणी सुटले. अच्छा, वेट हे बघ. झालेली बिर्याणी. कसे झाले चतुष्टी पण ओके. तर मला प्लेटिंग करून दाखवते बघा मी प्रॉपर आता कसं बिर्याणी किंवा मसाला कसं झालेला आहे ते. तर ही बघा झालेली आपली दम बिर्याणी रेडी. मेहनत लागते थोडी. ठीक आहे, बिर्याणी केली. हे बघा ही दम बिर्याणी, कोशिंबीर. आणि ॲक्च्युली मी दम बिर्याणीसोबत कधी असं हे करत नाही चिकनचा रस्सा वगैरे. पण आज थोडीशी हे शेरवा पण वेगळा म्हणजे रस्सा पण वेगळा बनवलेला आहे. तर या टेस्ट करायला. तर मित्रांनो बिर्याणी रेडी झालेली आहे आणि मला लागलेली आहे आता भूक. तर मी आता जातोय जेवायला. आणि मस्त दीदीने रेसिपी सांगितली आहे, तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करू शकता. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही ट्राय केल्यावरती तुमच्याकडनं कशी बनली होती ती सांगितलेल्या पद्धतीने. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.